तुम्ही समजा एखाद्या ज्वेलर्सच्या दुकानात गेलात आणि तिथे जाऊन 10 रुपयाचं सोनं मागितलं तर काय होईल? कदाचित कमीत कमी शब्दात तुमचा अपमान होईल. तिथून तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. पण आज अनेक जण चक्क 10 रुपयात सोनं खरेदी करतात. कसं? त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट बघूया. सोन्याचा भाव 1.25 लाख रुपयांवर. टेन्शन नॉट, अवघ्या 10 रुपयात घ्या सोनं. 10 रुपयात कुठं मिळणार सोनं? 2015 मध्ये 26 ते 27 हजार रुपये तोळा असलेलं सोनं सध्या 10 वर्षांनी 1.25 लाख रुपये तोळा एवढं प्रचंड महागलंय. तरीही सोनं खरेदी करणाऱ्यांची काहीच कमी नाही. यात सोनाराकडे जाऊन प्रत्यक्षात फिजिकल सोनं घेणारे जसे तसंच डिजिटल सोनं घेणारेही मोठ्या प्रमाणात वाढलेत. पूर्वी डिजिटल सोनं घेण्यासाठीही ETF वगैरे घ्यायला लागायचं. आता फोन पे आणि गुगल पे वापरून मोबाईलवरून अगदी 10 रुपयांचंही सोनं खरेदी करता येतंय. 10 रुपयात साधा कटिंग चहाही मिळत नाही, पण 10 रुपयात सोनं मिळतंय. दररोज 10 रुपये, 100 रुपये किंवा 1000 रुपयांची सोनं खरेदी करता येते. मोबाईलच्या UPI ॲप मधून दररोज सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढतीये. छोट्या गुंतवणुकीतून घसघशीत नफा झाल्याची उदाहरणं आहेत. 5 वर्षांपूर्वी गुंतवणूक करणाऱ्यांच्या सोन्याची किंमत दामदुप्पट आहे. मोबाईलवरून UPI वरच्या या सोने खरेदीचा ट्रेंड कसा वाढतोय हे भारत सरकारच्याच आकडेवारीवरून समजून घेऊ. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार UPI द्वारे डिजिटल सोने खरेदीचं प्रमाण 16 महिन्यात 377% वाढलंय. एप्रिल 2024 मध्ये 2 कोटी 9 लाख व्यवहार झाले होते, तर ऑगस्ट मध्ये ते व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढून 9 कोटी 97 लाखांवर पोहोचले. गेल्या 16 महिन्यात व्यवहारांचं मूल्य 550 कोटींवरून 1184 कोटींपर्यंत वाढलं, म्हणजेच ते दुपटीहून अधिक झालं. 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत वर्षभरात 44% वाढ झाली आहे. मागील वर्षी 7633 प्रतिग्रॅम असलेलं सोनं ऑगस्ट मध्ये 11,021 प्रतिग्रॅमवर आलं. हल्ली मार्केटमध्ये डिजिटल स्वरूपात तुम्ही सोनं किंवा चांदी विकत घेऊ शकता, ज्याला गोल्ड बीज किंवा सिल्वर बीज असं म्हटलं जातं. जेव्हा कधी हे सोनं चांदी वाढतं तेव्हा तुम्ही ते ऑनलाईन लगेच विकूही शकता. त्यामुळे एकंदरीतच ही जी सोय आहे ती टेक्निकली फार इझी आहे लोकांकरता. आणि आता जेव्हा सोनं आणि चांदी खाली येईल आणि जी एक्सपेक्टेड आहे त्यावेळेला जर लोकांनी ती सगळी इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये करायला सुरुवात केली, म्हणजे तुम्ही असंही करू शकता की तुमची डेट ऑफ बर्थ आहे त्याची पर्टिक्युलर लेवलला सोनं चांदी घ्यायचं आणि ते दर महिन्याला इन्व्हेस्ट करत राहायचं, तर एक चांगली इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी यातनं तुम्हाला निर्माण होईल. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार V. अनंत नागेश्वरन यांनी नुकतंच असं सांगितलंय की ग्राहकांच्या खरेदीच्या पद्धतीमध्ये रचनात्मक बदल होतात. डिजिटल माध्यमं अधिक स्वीकारली जातात. सोनाराकडे जाऊन प्रत्यक्षात सोनं खरेदी करण्यापेक्षा डिजिटल सोनं खरेदी करणं लोकांना का सोपं वाटतंय हेही समजून घ्यायला हवं. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे ग्राहक अतिशय कमी प्रमाणात सोने खरेदी करू शकतात. कमी बजेट असलेल्या कुटुंबांसाठी सोन्यामध्ये गुंतवणूक करणं अधिक सुलभ झालंय. पेटीएम, गुगल पे आणि फोन पे सारख्या नेहमीच्या ॲपवरूनही सोनं खरेदी करता येतं. डिजिटल सोनं 24 कॅरेट शुद्ध प्रमाणित असतं. ते सुरक्षित कस्टोडियनकडे असतं. हे सोनं हातात येत नसल्यानं सांभाळावं लागत नाही. चोरी होण्याचीही भीती नाही. हे सोनं केव्हाही कधीही विकता येतं. त्यामुळे 100% लिक्विडिटी असते. सोन्यासाठी UPIचा वापर एवढा वाढलाय की तो टॉप 10 कॅटेगरीत आलाय. सोनं ही आजवर काळाच्या कसोटीवर उतरलेली विश्वासार्ह गुंतवणूक ठरली आहे. प्रत्येक भारतीयाला सोन्यावर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास आहे. या पिढ्यांचं शहाणपण त्यांना हेच सांगत आलंय की अडीअडचणीला सगळं कोसळलं तरी सोनं हे कोसळत नाही, ते वाढतं आणि त्यामुळे सोन्यात कायम थोडे थोडे पैसे गुंतवत राहा. आतापर्यंत हे थोडे थोडे सोनं घेण्यासाठी लोक ज्वेलर्सकडे दरमहा पैसे भरत होते. आता ते दररोज UPI वर सोनं खरेदी करतात. त्यामुळे जसं भारतातील प्रत्येक घरात सोनं आहे तसंच ते आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्येही असणार आहे. निलेश बने सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.